आपण पाहताय महाधुरा वतीने बुधवारी कोल्हापूर शहरातील 81 प्रभागाच्या ठिकाणी एकाच वेळी आंदोलन करण्यात आले। आंदोलनाचा नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून रास्ता रोको न करता अतिशय वेगळ्या पद्धतीने हे आंदोलन करण्यात आले। कोल्हापुरात अनेक वर्षे खड्ड्यांचा त्रास सुरू आहे। 100 कोटी 200 कोटी निधी मंजूर होतो, पण प्रत्यक्षात खड्डे तसेच राहत असल्यामुळे नागरिकांना त्याचा प्रचंड त्रास होताना दिसत आहे। या विरोधात आमदार ऋतुराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज कोल्हापूर शहरात जवळजवळ 81 प्रभागात एकाच वेळी आंदोलन करण्यात आले। काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले होते। शहराध्यक्ष सचिन चव्हाण, माजी नगरसेवक शारंगधर देशमुख, महाराष्ट्र प्रदेश औद्योगिक सेलचे सचिव सत्यजित जाधव, माजी उपमहापौर भूपाल शेट्टे, राजू लाटकर, मधुकर रामाने यांच्यासह अनेक नेते कार्यकर्ते यांनी या आंदोलनात भाग घेतला। महायुती सरकारचा जोरदार निषेध यावेळी करण्यात आला, कारण खड्ड्यामुळे जनतेला मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे। हा त्रास तातडीने बंद व्हावा, शहरातील रस्त्यांची दुरुस्ती व्हावी अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली। अनेक ठिकाणी खड्ड्यात वृक्षारोपण, खड्ड्याला रांगोळी घालत प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले। काँग्रेसच्या वतीने हे आंदोलन आज झाले। हो थांबा की हो थांबा, तर येऊ नका, थांबा, फुलं टाका। हो थांबा की काय गडबड आहे तुम्हाला, करू देत की करायला लागले की थांबा। जवळजवळ 81 वॉर्डमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं खड्डेमुक्त आंदोलन करायचा निर्णय आदरणीय सतेज पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही घेतलेला आहे। आज कोल्हापूर दक्षिण मतदारसंघामध्ये मी असेल, उत्तरमध्ये जाधव वहिनी असतील, आमचे आजगावकर सर असतील, गटनेते आदरणीय शारंगधर देशमुख साहेब असतील, सचिन भाई असतील, यांच्या नेतृत्वाखाली आम्ही खड्डेमुक्त आंदोलन घेतलेलं आहे। आज कोल्हापूरचा विचार करता घरातून बाहेर पडलो तर आपल्याला खड्ड्यामध्ये जावं लागतं अशी परिस्थिती आहे। गेले अनेक वर्ष सातत्यानं आदरणीय बंटीसाहेब असतील, आम्ही असेल, आम्ही प्रशासनाकडनं मागणी करतोय की कोल्हापूरला रस्त्यांसाठी निधी द्यावा, पण आम्हाला कुठेही दिसत नाही की हा निधी आमच्या कोल्हापूरमध्ये आलेला आहे। 278 कोटी रुपयाची मागणी कोल्हापूरच्या वतीनं झालेली आहे, त्यातले 100 कोटी मिळाले असे म्हणतात, पण रस्ते कुठे आहेत हा प्रश्न आमच्या समोर आहे। आज प्रशासनानं हा निर्णय घेतला पाहिजे, किमान कोल्हापूरचे रस्ते जर तुम्हाला करायचे नसतील तर खड्डे मुजवायला तरी किमान 50 कोटी रुपये तुम्ही द्यावे, जेणेकरून दर्जेदार खड्डे हे मुजले जातील, चांगलं काम झालं पाहिजे। आज कोल्हापूरची परिस्थिती बघितली तर खड्डेमय कोल्हापूर दुर्दैवानं झालेलं आहे। आणि मग राजकीय पोटी जर तुम्ही आम्हाला विरोध करत असेल तर तुम्ही राजकारणामध्ये विरोध करा, तुम्ही निवडणुकीमध्ये विरोध करा, पण आम्ही जी काही मागणी केलेली आहे रस्त्यांसाठी ती मागणी कोल्हापूरच्या लोकांना त्रास होईल अशा पद्धतीने तुम्ही दुरावा करू नका। तुम्ही आमच्या सगळ्यांची तुम्हाला विनंती आहे की खऱ्या अर्थानं आमच्या पत्रावर जरी तुम्हाला पैसे द्यायचे नसतील तर किमान कोल्हापूरचा विचार करून तरी आज तुम्ही कोल्हापूरला निधी द्यावा आणि कोल्हापूरचे रस्ते
हे दर्जेदार करावे अशी विनंती आम्ही प्रशासनाकडे करतो. आज बघतोय आपण 2-3 वर्ष गेले प्रशासक आहे महानगरपालिकेत आणि वेगळ्या पद्धतीचा प्रशासकचा वापर आज या राजकीय दृष्टीने होताना आम्हाला सगळ्यांना दिसतोय. आमची अजून एकदा विनंती आहे, कोल्हापूरचे रस्ते हे चांगले झाले पाहिजेत आणि लवकरात लवकर कोल्हापूरचे खड्डे हे मुजवले गेले पाहिजेत.